सन्माननीय मंच आणि आपण सर्व, हा जो वासंती आणि मुकुंद दीक्षितातलं होतं हे खरोखर मला आनंददायीच आहे आणि ते तसंच राहील असंही मी तुम्हाला सांगतो. हां, तर विकासाच्या नावाने खड्ड्यात जा म्हणजे काय? म्हणजे खड्ड्यात जायचं कोणी आणि खड्ड्यात जाते कोण, याचा अर्थ स्पष्ट शब्दामध्ये हे डबल इंजिनच्या सरकारांनो विकासाच्या नावाने तुम्ही खड्ड्याचा. आता फार झालं, डोक्यावरून पाणी गेलंय. PWD कडे 3 लाख किलोमीटर रस्ते आहेत आणि देखभाल बांधकामासाठी वार्षिक 27,000 कोटी रुपये मिळतात. त्यानंतर केंद्राचा निधी IIB, NDB अशा बँकांकडनं येणारा पैसा मोजला तर सुमारे 1 लाख कोटी रुपये इतका पैसा खर्च होतो. इतकं असून सुद्धा पुण्याच्या चाकण MIDC मधले 20 उद्योग म्हणतात की आम्ही आता शहरातनं दुसरीकडे जातो, कारण त्यांच्याकडे येणारा रस्ता इतका खड्ड्यांनी भरलेला आहे की त्यांचं काम होत नाहीये. आणि हे जर उद्योग शहरातून दुसरीकडे जाऊ लागले तर तुमच्या आमच्या पोटापाण्याचं काय? हा प्रश्न खूप मोठा आहे. तर याचं कारण फक्त रस्त्यावर असलेले खड्डे. जर उद्योग शहरातून जाऊ लागले तर आपल्या पोटापाण्याचं कसं होईल हा प्रश्न आहे. ही सगळी माहिती मुंबई तक या चॅनलवर अभिजित कारंडे सांगतात. रस्त्यावर खड्डे पडण्याच्या आधी सरकारी तिजोरीवर खड्डे कोण पाडताय? आणि हे आपण पाहू शकत नाही का? पाहू शकतो, पण आम्ही डोळेझाक करतो. का डोळेझाक करतो? का बरं कानाडोळा करतो? कारण निवडणुकीत मतदान करताना आम्ही पैसे घेतलेले असतात. हे असं किती दिवस चालणार आहे? आपण मतदानाचे पैसे का घ्यायचे हा प्रश्न आपण स्वतःला उत्तर मिळेपर्यंत केव्हा विचारणार आहोत. म्हणजे आपण खड्डे पडतायत, सरकारला विरोध करतोय, या सगळ्या गोष्टी करतोय, पण स्वतः आपण आपल्याकडे पण आपल्या आतमध्ये पण डोकावून पाहिलं पाहिजे. पैसे घेणारे काही सगळे गरीब नसतात. मी गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासींसाठी काम केलेलं आहे, हे साधारण सगळ्यांना माहिती आहे. आदिवासी साधारण खोटं बोलत नाही. मी आमच्या लाहिरी गावातील आदिवासींना मतदानाच्या बदल्यात तुम्ही पैसे का घेतले असं विचारलं होतं. तेव्हा ते म्हणाले की 3 तास रांगेत उभे राहून मतदान देताना आमचा 1 दिवसाचा रोजगार बुडतो, त्या बदल्यात आम्ही पैसे का घेऊ नये? त्यावेळी मात्र मी त्यांना उत्तर देता आलं नाही. पण आपल्या बाबतीत नक्कीच असं नाही आहे. तेव्हा हा विचार होणं खूप गरजेचं आहे खड्ड्यांचा विचार करताना. मूलभूत हक्क आंदोलनाचा दुसरा मुद्दा असा की 16 जून 2026ला कोल्हापूरला शासकीय कंत्राटदार संघटनेचा राज्यव्यापी अधिवेशन झालं होतं. त्यात त्या संघटनेचे अध्यक्ष श्री निवास लाड यांनी जाहीर भाषणात सांगितलं आणि विविध चॅनलवरून ते दाखवलं गेलं. ते म्हणतात की विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना टक्केवारीच्या नावाखाली एकूण 56% कमिशन द्यावं लागतं. त्याचा तपशील पण ते देतात. इतकं कमिशन आणि ठेकेदाराचे 10% फायदा वजा केल्यास उरलेल्या 34% रोड कसे बांधायचे? कंत्राटदारावर केस कशा करायच्या? मला वाटतं लाडक्या बहिणींसाठी 46,000 कोटी रुपये, महिलांना, बिहारमधल्या महिलांना 10,000 रुपये, 80 कोटी लोकांना मोफत धान्य, हे सगळे सरकारी तिजोरीवर पडणारे खड्डे आहेत. मुळात रस्त्यांच्या खड्ड्याचा मुद्दा हे एकूण भ्रष्टाचाराच्या हिमनगाचं टोक आहे. आपल्याला संघटितपणे या प्रश्नाला हात घालावा लागेल. आपण तो घातलेलाही आहे. या प्रश्नावर आंदोलन सुरू केलेलं आहे. आजच्या व्याख्यानातून या प्रश्नावर लढण्यासाठी आपले हात अधिक मजबूत होतील हा विश्वास आहे. मूलभूत हक्क आंदोलन हे मुळात आमचं शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच आणि या मंचांनी अनेक शिक्षणातले प्रश्न हातात घेतले, पण जेव्हा मूलभूत प्रश्न सोडवायची वेळ आली त्यावेळेला शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच हे पुरेसं पडेना. म्हणून आम्ही 1912 साली मूलभूत हक्क आंदोलन हे स्थापन केलं. त्यात
स्मार्ट सिटीचा जो मोठा कार्यक्रम आहे त्यातल्या भ्रष्टाचारासाठी आम्ही शिल्पा ढहाके आणि इतर त्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक शिबिर घेतलं. त्या शिबिरामध्ये महापालिकेच्या लोकांना पण बोलवलं होतं आणि स्मार्ट सिटीचं काय भ्रष्टाचार आहे तो आम्ही बाहेर काढला होता. त्याचप्रमाणे पाण्याचे प्रश्न निर्माण झाले होते, त्यावेळेला आम्ही शिबिरं घेऊन त्या पाण्याच्या प्रश्नात लोकांमध्ये जागृती केली आहे. वेगवेगळ्या वेळी व्याख्यानं दाभोळकर विवेक व्याख्यानमालेमध्ये आयोजित करण्याचं कामही मूलभूत हक्क आंदोलन करतं. ही मूलभूत हक्क आंदोलनाची ओळख आणि हा आमच्या खड्ड्यांच्या प्रश्नावरचा आमची भूमिका ही व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. संविधान प्रेमी, आता बऱ्याच प्रकारचे प्रेमी असतात, परंतु संविधान प्रेमी काय प्रकार हा तुम्हाला जरा नवीन वाटला असेल. जेव्हा CA आणि NRC हा मुद्दा जेव्हा सुरू झाला आणि धर्माच्या आधारावर नागरिकता ठरवायचं असं केंद्र शासनाने बिल आणलं, मग त्यावेळेस इथे जे काही सगळे लढाऊ लोक आहेत, म्हणजे दाभोळकर व्याख्यानमालेमधले असतील, ते सगळेच लोक ज्यांना ज्यांना वाटत होतं का ही धर्माच्या आधारावर जे काही बिल येतंय आणि नागरिकता ठरवली जाते हे चुकीचं आहे. आणि मग ते काम करताना बरीच लोक, जी लोक कधी कोणत्या पक्षात नव्हती, संघटनेमध्ये नव्हती, ती लोक पण याच्यामध्ये सहभागी झाली. आणि मग आता ह्या नवीन लोक जी आले आहेत यांना पण काहीतरी आपण व्यासपीठ दिलं पाहिजे. आणि म्हणून मग संविधान प्रेमी नाशिककर अशी एक भूमिका ठरली आणि त्या माध्यमातून काम सुरू झालं. आणि संविधानामध्ये जे काही आपल्याला अधिकार दिले ते अधिकार ह्या संघटनेचा मूलभूत पाया असेल आणि त्या माध्यमातून काम सुरू झालं. आणि CA आणि NRC हा जो मुद्दा होता याच्या विरोधात नाशिकमध्ये सगळ्या सामाजिक संघटनांनी काम करून 1 लाख सह्यांचं निवेदन आपण राष्ट्रपतींना दिलं होतं. आणि त्या माध्यमातून संबंध नाशिकमध्ये नाशिक नगरपालिकेचे जे विभाग आहे त्या प्रत्येक विभागामध्ये CA NRC या कायद्यावरती सभा घेण्यात आल्या आणि चांगल्या सभा झाल्या, मीटिंग्स झाल्या आणि त्या माध्यमातून खूप चांगला लोकांनी प्रतिसाद दिला, आंदोलन पण उभं राहिलं आणि एक वेगळा अनुभव होता. त्याचबरोबर मग मीटिंग झाल्या आणि मीटिंगमध्ये ठरलं का संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण झालं पाहिजे. मग तो शिक्षणाचा अधिकार असेल, आरोग्याचा अधिकार असेल, आणि आता आपण नुकतंच बघतोय का सुप्रीम कोर्ट सांगतं फुटपाथवरती चालायचा सुद्धा अधिकार आहे. मग रस्त्याने जायचा, चांगल्या रस्त्याने जायचा हा सुद्धा माणूस आपल्या सगळ्यांचा मूलभूत अधिकार आहे. मी आज एक याचिका बघत होतो 71/2013, म्हणजे 2013 पासनं जजेस म्हणजे हायकोर्टाचे जज होते ते आपल्या रस्त्याने जात होते आणि खड्ड्यामध्ये त्यांची गाडी आदळली आणि मग त्यांनी बॉम्बे हायकोर्टच्या चीफ जस्टिसला 2013 मध्ये पत्र लिहिलं आणि ते पत्र लिहिल्यानंतर मात्र त्याची सुमोटो याचिका दाखल झाली आणि त्या याचिकेवरती सुनवाई झाली. आणि त्या याचिकेमध्ये कोर्टानं नगरपालिकेला काही गाईडलाईन्स दिल्या होत्या. त्या गाईडलाईन मध्ये दिलेलं होतं का बाबा नागरिकांना चांगले रस्ते मिळणं हा त्या नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत सगळ्या नागरिकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजे. आणि ते रस्ते जर स्थानिक स्वराज्य संस्था आणि हे सरकार देऊ शकत नसेल आणि त्याच्यामुळे जर अपघात होत असतील ती जबाबदारी सरकारने घ्यावी असं त्या याचिकेमध्ये डायरेक्शन दिलेलं होतं. परंतु 2013 पासून आपण आता 26 मध्ये आलो तर त्या याचिकेमध्ये वेगवेगळे लोक येत राहिले, वेगवेगळे डायरेक्शन येत राहिले, परंतु फायनल डिसिजन जे व्हायला पाहिजे ते काही सरकारकडनं होईना आणि कोर्टाकडनं होईना. मला असं वाटतं त्या दिवशी नगरपालिकेमध्ये जेव्हा आम्ही गेलो तर त्यावेळेस अतिरिक्त आयुक्तांना भेटलो, त्यांचं चालू होतं ही कामं आम्ही करत नाही, ही कुंभमेळा प्राधिकरणाची कामं आहेत. कुंभमेळा प्राधिकरण सांगतं ते नगरपालिकेची जबाबदारी आहे. मी त्या अतिरिक्त आयुक्तांना विचारलं रस्ता कोणाच्या मालकीचा आहे. म्हटलो एखाद्या माणसाच्या गाडीने जर कोणाला उडवलं तर तुम्ही त्याच्यावरती केस फाईल करतात. एखाद्या बिल्डिंगमध्ये
दुर्घटना झाली तर त्या माणसावर तुम्ही गुन्हा दाखल करतात. तुमच्या रस्त्यावरती गुन्हा होतोय, केस कोणावर दाखल करायची? साहजिकच आहे, रस्ता तुमच्या मालकीचा, केस तुमच्यावरच होणार. तर त्यांनी सांगितलं आम्ही जबाबदारी कोणावर तरी निश्चित करतो. म्हटलं कोणावर तरी नाही, जबाबदारी तुम्हाला निश्चितच करावं लागेल, कारण हे असं चालणार नाही. नागरिक टॅक्स भरतात, आम्ही तुमचे एक प्रकारचे कंझ्युमर आहोत, तुम्हाला टॅक्स देतो, आणि जर तुम्ही आम्हाला सुविधा देऊ शकत नसाल तर तिथं आम्ही हे पण सांगितलं की आम्ही आता 5 वकील आलेलो आहोत निवेदन द्यायला. वेळ पडली तर ह्या नाशिक शहराच्या वतीनं आम्ही ज्या ज्या लोकांचं गाड्यांचं नुकसान झालंय, शारीरिक इजा झालेली आहे, त्या लोकांच्या वतीने आम्ही हजारो केसेस नगरपालिकेच्या विरोधात दाखल करू. आणि मग त्यावेळेस असं वाटायला नको का नागरिकांच्या वतीने तुम्ही हे काय नवीन लावले, कारण की त्या याचिकेमध्येच गाईडलाईन्स आहेत. कारण ज्या ज्या नागरिकांचं नुकसान झालं असेल त्या नागरिकांनी स्वतःहून नगरपालिकेकडे किंवा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे आपण भरपाईसाठी अर्ज करू शकतो. त्यानंतर दुसरी भेट झाली महापौरांची. महापौरांचं तर वेगळंच दुखणं होतं. त्यांच्या डोक्यात असं होतं कुंभमेळा सगळा आमच्याकडेच पाहिजे होता, पण तसं काही झालं नाही. ते प्राधिकरणाला शिव्या देत होते, येऊन जाऊन काय ते आमच्या हातात काही नाही. आता पहिले कसं होतं, कुंभमेळा नगरपालिका करायची. मग त्यांना आपण विचारलं आपण जी नवीन कामं चालू आहे थोड्या वेळ त्याच्यापासून बाजूला जाऊया, पण खड्ड्यांसाठी दुरुस्तीसाठी जो पैसा तुम्ही वापरतात, जो टॅक्स मधला पैसा आहे तो बजेटमध्ये, तो बजेट तर तुम्ही तयार केलाय, ती कामं तुम्ही करताय, मग ती खड्डे बुजवले का जात नाही? मग त्यांची उत्तरं होती पावसाळा आहे. म्हटलं पावसाळा दरवर्षी असतो, मग ही कामं ही उन्हाळ्यामध्ये करायची असतात. नाही कसं आहे ते होऊन जातं. म्हटलो तुमच्याकडे नियोजन नाही, तुमचं नियोजन फक्त वेगळंच असतं. तर म्हटलं हे वेगळं नियोजन बंद करा. नागरिकांचा नाशिक शहरात 5 लोकांचा बळी गेलाय. ज्या लोकांचा बळी गेलेला आहे त्या 5 लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल. जर तुमच्यामध्ये ठरत नसेल तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे या राज्याचे मुख्यमंत्री ह्या 5 बळींच्या मृत्यूला जबाबदार आहे. कारण की तुम्ही दोघं जबाबदारी घेत नाही, मग तुमचा मालक कोण आहे? मुख्यमंत्री आहे. तर आमचं पुढचं जे काही असेल आम्ही टार्गेट हे मुख्यमंत्र्यांना करू, कारण की खाली जर उत्तर मिळत नसेल, कोणावर जबाबदारी फायनल होत नसेल तर मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जाईल असं तिथं आपण सांगितलं. पण याच्यामध्ये मी जो गेल्या अनेक वर्षापासून ह्या खड्डे ह्या विषयावर आम्ही निवेदन देतोय, मी जे बघितलं ते मला जे काही अनुभव आलाय त्याच्याविषयी थोडक्यात बोलतो आणि मी थांबतो. बांधकाम विभागाचे नियमावली आहे राज्य सरकारची का ज्या ठिकाणी नवीन बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी फलक लागला पाहिजे. एकाही शहरात म्हणजे शहरातल्या एकाही रस्त्याला नाशिकमध्ये तरी मला अद्याप फलक दिसलेला नाही का ज्या फलकावर लिहिलेलं आहे का अमुक अमुक ठेकेदार हे काम करत आहे, या कामाची मुदत इतके वर्ष आहे, हे काम या मुदतीत पूर्ण करायचे आहे आणि याची देखभाल दुरुस्तीची त्या ठेकेदाराची जबाबदारी इतके वर्ष आहे. कुठे फलक दिसला का आपल्याला नाशिककरांना? म्हटलं तुम्ही साधे फलक लावू शकत नाही तर मला नाही वाटत तुम्ही नाशिककरांना चांगले रस्ते द्या. म्हणून मला असं वाटतं यांच्यामध्ये सुधारणा होणार नाही जोपर्यंत नाशिककर एकजुटीने यांची जबाबदारी निश्चित करत नाही. धन्यवाद. नरेंद्र दाभोळकर व्याख्यानमालेच्या अंतर्गत आज आपण विकासाच्या नावाने खड्ड्यात जा या व्याख्यानासाठी आपण प्रमुख व्याख्याते म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले विजयकुमार कुंभार, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर DL कराड, सर्व इतर संघटनांचे उपस्थित मान्यवर आणि या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले सर्व श्रोतृवर्ग. शिटू संघटना ही शहर पातळीपासून तर देश पातळीपर्यंत काम करणारी, कामगारांसाठी असंघटित काम करण्यासाठी करणारी एक संघटना आहे. ज्या संघटनेचं नाशिकचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर 23,000+ सभासद संख्या असलेली शिटू संघटना आहे. देश पातळीवर जवळजवळ 1 कोटी सभासद संख्या असलेली ही कामगार संघटना देशात कार्यरत आहे आणि लाखो कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम या संघटनेने करत आहे. या संघटनेची स्थापना 30 मे 1950 रोजी देश पातळीवर त्या ठिकाणी स्थापना झाली आणि आज
संपूर्ण देश पातळीवर शेतू संघटना ही कामगारांसाठी, मग तो महापालिकेचा असो, नगरपालिकेचा असो, ऊस तोडणी कामगार असो, सफाई कामगार असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये या संघटनेचं कामकाज या ठिकाणी अविरत चालू आहे. मी या निमित्ताने आमचे सहकारी प्रभाकर वायचळेंनी आमचा या खड्ड्यांच्या विषयी आम्ही जे काही महापौरांना भेटलो, त्यांनी त्यांची जी व्यथा मांडली अतिशय परखडपणे त्या ठिकाणी मांडली. मी पण नाशिक महापालिकेत 3 टर्म नगरसेवक म्हणून काम केलं. एवढी कधी नाशिक महापालिकेची इज्जत गेली नाही, एवढी इज्जत या कार्यकाळात इज्जत रस्त्यावर आली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याचे अनेक कारणे, म्हणजे राज्य शासनाचे प्रमुख माननीय मुख्यमंत्र्याचाच धाक नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पूर्वी एखाद्या सामान्य माणसाने किंवा एखाद्या व्यक्तीने जरी महापालिका किंवा कुठल्या शासकीय यंत्रणेकडे निवेदन दिलं, त्याचं जर निवेदन घेतलं, त्याची दखल घ्यायची. आता कुठल्याही प्रकारे नागरिकांच्या संवेदना, म्हणजे या प्रशासनाने, मग ते महापालिका असेल, राज्य शासन असेल, जिल्हाधिकारी असेल, बोथट करून टाकले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि कुंभमेळ्याच्या नावाने 25,000, 30,000, 35,000 कोटीचे आकडे विकासाच्या नावाने नाशिक शहरात येत आहे. नाशिक शहरामध्ये एवढे पैसे आल्यानंतर नाशिकचा कोपरा न कोपरा विकासाकडे जायला पाहिजे, परंतु विकासाच्या नावाने संपूर्ण शहर खड्ड्यात गेले, हे चित्र आपण या ठिकाणी बघतोय. नाशिकची जनता, आम्ही सर्व पक्षीय जे काही डावे विचार आमचे काय संघटना आहे, हे आम्ही रस्त्यावर उतरून याचा प्रतिकार करतोय. परंतु इथं दीक्षितांनी एक उदाहरण सांगितलं त्यांच्या मनोगतामध्ये, की आदिवासी मंडळी मतदान करताना आदिवासी म्हणतात आम्ही पैसे घेतो. ते का कारण सांगितलं तर आमचा रोजगार पडतो. परंतु पूर्वी झोपडपट्टी आदिवासीच्या नावाने बोलायचा, शहरातला सुद्धा चांगला सधन नागरिक सुद्धा पैसे घेतो, आणि याचा परिणाम ह्या व्यवस्थेवर झाला असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण या राज्यकर्त्यांनी ठरवले की मतदानाचे पैसे दिले, आपल्याला कोणी विचारण्याची डेअरिंग पण करण्यात, याचा अनुभव आम्ही आज घेतोय. कारण आपल्या शहरामध्ये, मी 2 मिनिटं घेतो, जास्त काही वेळ घेणार नाही, पाणी पुरवठ्याची समस्या गेल्या नाशिक शहरात पाणी पुरवठा इतका सुरू, म्हणजे धरण भरलेलं कुंभार साहेब, परंतु पावसाळ्यात सुद्धा लोकांना पाणी मिळत नाही. ही वस्तुस्थिती, याचं कारण या प्रशासनाचा असलेला ढिसाळ कारभार आणि आयुक्तांचा त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं नियंत्रण आहे. आणि अधिकारी पैसे घेतो, नगरसेवकही पैसे घेतो, पुढारी म्हणजे मंत्र्यापासून सगळी पैशाची सेटिंग. आणि तुम्ही सांगितलं 55%, हे मध्ये कोल्हापुरात जे कंत्राटदारांचं अधिवेशन झालं, एवढं होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारच्या राज्यकर्त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. ही अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे. याला एकच, पब्लिक जोपर्यंत मोठ्या संख्येने रस्त्यावर येत नाही तोपर्यंत यांचा हा जो काही आलेला माज हा उतरणार नाही. मी नाशिक शहराचं उदाहरण द्यायचं, वायचळीने म्हटलं की प्राधिकरण महापौर बोलल्या, मी 3 वेळेस नगरसेवक, आमच्या काळात पण 2दा कुंभमेळा झाला. कुंभमेळा नाशिक महापालिकेने साजरा केला, अतिशय व्यवस्थित केला. आता कुंभमेळा साजरा करण्यासाठी या ठिकाणी प्राधिकरण आणलं, हे काही बाबा चांगल्या भावनेने, याच्यात व्हेस्टेड इंटरेस्ट असल्या कारणाने हे प्राधिकरण आणलं, आणि त्याचा हा परिणाम प्राधिकरण नाशिक महापालिकेत कुठल्या प्रकारचा समन्वय नाही. एक आता नाव घेत नाही, चांगला अधिकारी मागच्या कार्यकाळामध्ये सिंहस्थामध्ये ज्यांनी इथं चांगलं सक्षम काम केलेला आयुक्त, तो या कुंभमेळ्याचा अध्यक्ष असताना त्यांनी प्रेस घेतली. मला कुठल्या प्रकारचं चुकीचं काम झालं, तुम्ही गुन्हे दाखल झालं, 15 दिवसामध्ये लगेच शासनाने त्याला पर्याय म्हणून राजाभाऊ शेखर सिंह नावाचा आयुक्त त्या ठिकाणी कुंभमेळा आयुक्त म्हणून या ठिकाणी घेऊन आले, आणि ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. आणि या शहरामध्ये किती मंत्री आहे, त्यांना डावलून एक दुसऱ्या जिल्ह्यातला मंत्री येतो, साधं निवेदन मी सांगितल्याप्रमाणे 5 लोकांचा मयत झाल्यानंतर सुद्धा इथलं प्रशासन हलत नाही. आणि 5वा जेव्हा नागरिकाचा बळी झाला, बोंबाबोंब झाली, मग तिथले कुंभमेळा मंत्री नाशिकमध्ये आले, मग यंत्रणा आणायला लागली. म्हणजे कुंभमेळा मंत्री आला तरच इथं कामकाज होणार, बाकी कोणी कामच करायचं नाही, असा प्रकारचं चित्र या शहरात कुंभार साहेब निर्माण झालेली ही अतिशय वस्तुस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय. आणि म्हणून
या ठिकाणी ज्या नागरिकांचे मृत्यू झाला त्याला या जनरेटरमुळे 5-5 लाख रुपये त्यांना आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी जनरेटरमुळे त्यांना द्यावं लागलं. परंतु 5 लाख रुपये त्या कुटुंब काही उभं राहणार नाही आणि म्हणून त्यांनी महापौरांनी सांगितलं 5 लाखात त्याचं कुटुंब काही उभं राहणार नाही. एक कोतकर नावाचं एक कुटुंब आहे, त्याची 3 वर्षाची मुलगी आहे आणि ती बाई विधवा झाली. म्हणजे किती मोठं संकट आहे त्या कुटुंबावरती. आणि म्हणून आम्ही ते महापौर तुम्ही 5 लाखात त्याला काही तुम्ही गुंडाळून त्याचं दुःख हलकं करू शकत नाही. आणि म्हणून अशी परिस्थिती असताना हे जे काही खड्ड्यांचं साम्राज्य उभं राहिलं, पूर्वी महापालिकेमध्ये पावसाळ्यापूर्वी यंत्रणा तयार असायची खड्डे बुजवण्यासाठी, त्याप्रमाणे तयारी असायची. आता म्हणजे कुठल्याच प्रकारची तयारी नाही. नगरसेवक फक्त निवडून आले ते फक्त याच्यासाठी, फक्त नगरसेवक म्हणण्यापर्यंत त्यांना कुठला अधिकार ठेवला नाही. सर्व सूत्र मुख्यमंत्र्यांनी घेतले. आणि दीक्षित काका, परवा तुम्ही ऐकलं असेल मुख्यमंत्र्यांचं भाषण, जेव्हा मुख्यमंत्र्यांनी मुंबईला मिटिंग घेतली खड्ड्यांच्या बाबतीत आणि मुलाखत काय दिली कुंभार साहेब, की युद्ध चालू असल्यामुळे डांबर मिळत नाही. अहो, नाशिक शहर पूर्ण खोदले ते कॉन्क्रीट रस्त्यासाठी, डांबराची काय गरज आहे? म्हणजे इतकं हास्यास्पद, म्हणजे कोणाच्याच भावना जागृत होत नाही ही परिस्थिती आहे. म्हणजे डांबरचा काही संबंध नाही. आणि जे काही आता संपूर्ण राज्यामध्ये किंवा देशामध्ये आपण महामार्गाचे गडकरी साहेबांचं इतकं नाव झालं. आता महामार्ग, मोठमोठे महामार्ग तयार केले, ते पण आता वर्ष 6 महिन्यामध्ये पुले पडायला लागले आणि महामार्ग पडायला. याला जे काय असलेले डांबर, पूर्वीचं क्वालिटी डांबर आहे ते डांबर न वापरल्यामुळे निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरण्याची ही परिस्थिती निर्माण झाली. याला फक्त टक्केवारी दीक्षित काका, दुसरं काही नाही. याला आपल्यासारख्या जनतेच्या रेट्यामुळेच हे काही थोडंफार हलू शकत, अदरवाईज ही फार कठीण परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण कुंभार साहेबांनी या ठिकाणी माहिती अधिकाराच्या त्यांचं असलेलं काम या माध्यमातून आपल्याला या संधीचा फायदा घेऊन आपल्या नाशिक शहरावर महापालिकेच्या प्रशासनावर आपल्या काहीतरी दबाव निर्माण करण्याची परिस्थिती आपल्याला पुढच्या काळात येईल, अशी आपण परिस्थिती निर्माण करूया. मी या ठिकाणी कुंभार साहेबांचं या ठिकाणी मनाशी स्वागत करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.